शिवसेना आमदार अपात्रतेवर आज ऐतिहासिक निकाल। ठाकरे गट आणि शिवसेनेचे ठरणार भवितव्य। विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालाकडे लक्ष। आमदार अपात्रतेचा निकाल कायद्याला धरून देणार, या निर्णयातून सगळ्यांना न्याय मिळेल, राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय दिल्लीतून झाला, आज घटनाबाह्य सरकारचा निर्णय लागणार, आमदार अपात्रतेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। आमची बाजू सत्याची, निकाल आमच्या बाजूनेच लागेल, आमदार अपात्रता प्रकरणावर केसरकरांची प्रतिक्रिया। शिवसेनेच्या 16 आमदारांना निलंबित केलं पाहिजे आणि नार्वेकरांकडे निकालाची जबाबदारी देणं चुकीचं, पृथ्वीराज चव्हाणांची आमदार अपात्रतेवर प्रतिक्रिया। शिवसेना आमदार अपात्रतेवर आज निर्णय येण्याबाबत असीम सरोदेंना शंका, अद्याप विधिमंडळ सचिवालयाकडून निकालाबाबत ईमेल आला नसल्याचं सरोदेंचं ट्विट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साखर कारखान्याचं उद्घाटन। लोकशाही मराठी चॅनलवर 30 दिवसांची बंदी, केंद्रीय माहिती प्रसारण खात्याची दडपशाही। लोकशाही चॅनलवर बंदी घालणं म्हणजे सरकारची हुकुमशाही, लोकशाही वाचवण्यासाठी लोकशाही बरोबर लोकशाही मराठीवरील बंदीचा राऊतांकडून निषेध। लोकशाही चॅनलवरील बंदीच्या विरोधात राजकीय पक्षही पुढे सरसावले, काँग्रेससह ठाकरे गटाकडूनही लोकशाही मराठीवरील बंदीचा निषेध। लोकशाही चॅनलवरील बंदीच्या विरोधात सामान्य नागरिक सुद्धा पुढे सरसावले, नागरिकांकडून लोकशाही मराठीवरील बंदीचा निषेध। पुणे श्रमिक पत्रकार संघ लोकशाहीच्या पाठीशी, लोकशाही चॅनलवरील बंदीचा निषेध, केंद्रानं तातडीनं बंदी उठवण्याची मागणी। 17 जानेवारीला रवींद्र वायकरांची पुन्हा होणार ईडी चौकशी, जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीची छापेमारी। इंडिया आघाडीतील जागा वाटपाचा तिढा कायम, बिहारमधील लोकसभेच्या 8 जागांवर काँग्रेस डाव्यांचा दावा, योग्य प्रमाणात जागा न मिळाल्या स्वतंत्र उमेदवार उतरवण्याचा इशारा। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप ॲक्शन मोडमध्ये, अब की बार 400 पार, भाजपाकडून घोषवाक्य, महाराष्ट्रात भाजपा 30 जागा लढवण्याच्या तयारी। लोकसभेत ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता, मवियाच्या 3ही घटक पक्षनेत्यांच्या बैठकीत चर्चा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।